सोबतच मात्र एक चांगला अवॉर्ड देखील मिळाला आहे tenniscricket.in या वेबसाईटला. जाऊयात मॅचकडे. अथक परिश्रमातून मिळालेलं हे श्रेय tenniscricket.in खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. पहिला चेंडू गोलंदाजी मागवर, गोलंदाज तयार. डावखुरे हाताने चेंडू हाताळला. काय बाहेरच्या दिशेने कट केलं चेंडूला. खऱ्या अर्थानं नॅथन ब्रॅकनची आठवण झाली या चेंडू नंतर. अगदी पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला गेलाय. शुभमुहूर्ताचा नारळ मात्र खूप चांगल्या पद्धतीने फुटलाय टीम मालेवाडी या संघासाठी. निश्चितच आपण पाहतोय अक्षय गायकवाडच्या विरोधात हा चेंडू हाताळला गेलाय. किरण माळी पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवर तयार. लेफ्ट आर्म गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं देखना फटका मिड विकेटला सलामी दिली जाते. पहिला षटकार आल्याला प्रहार. फलंदाज अक्षय गायकवाड इज ऑन फायर. कमांड इझी. धन्यवाद. धावफलकाचा शुभारंभ झालाय. 6 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. कपिल देव निकंज सर कसं विसरून चालेल. 1983 काय अफाट मेहनत केली आहे. मदनलाल सर असतील, कपिल देव निकंज असतील. वेस्ट इंडिजच्या विरोधात मात्र लॉर्ड्सच्या मैदानात विश्वचषक जिंकून दिला. खऱ्या अर्थानं त्या कपिल देव निकंज सरांचा 6 आकडा. जाऊयात मॅचकडे. अगदी पहिल्याच षटकारानं उद्घोषणा केली अक्षय गायकवाडनं. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज देखील सज्ज आहे. अजिंक्य बेलोसे त्याला साथ मिळणार आहे. अक्षय गायकवाड या फलंदाजाची. अगेन एक मोठा फटका मिड विकेटला. तीच सलामी, परंतु आता जी चुकी झाली ती होणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक देखना झेल, एक खूप सुरेख झेल महेश माळी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कमांड इझी. धन्यवाद. गणेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीम नेवाळी या संघाचा प्रमुख अस्त्र मात्र मैदानातून तंबूच्या आसऱ्याला आलाय. अक्षय गायकवाड कडनं बऱ्याचशा आशा अपेक्षा होत्या. मनसुबे देखील तय केलेले हा फलंदाजानं, परंतु कुठेतरी ट्रॅप लावला, कुठेतरी जाळ पसरवलं. परंतु त्या जाळ्यात मात्र अगदी यशस्वीरित्या त्या फलंदाजाला अडकवण्यात यश आलंय टीम मालेवाडी या संघाला. गोलंदाज तयार. आपलं बॉलिंग मार्कवर किरण माळी. षटका देईल पुढील चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं घेऊन सन्मान दिला. चांगल्या चेंडूंना सन्मानित करा ही उद्घोषणा आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर. स्वतःच्याच सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचललं देखील. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. 4 चेंडू संपुष्टात आलेत आणि धावफलक स्थिर अवस्थेत तुम्ही पाहू शकाल 6 या धावसंख्येवर. तिसरा सामना पहिल्या फेरीतला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मालेवाडी आणि धन्यवाद निखिल सर. थांबवतो. दोन्ही संघासाठी मात्र पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकार जर लगावले गेले तर मात्र संजय महाडिक याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारी टीम्स महेश माली या फिल्डरने जर झेल पकडला तर संतोष माली याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. ओव्हर टू निखिल सर. थँक्यू. 5 चेंडू संपुष्टात आलेत आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलक 6 या आकड्यावर स्थिर अवस्थेत आहे. गुणलेखक नितेश तरे सर मात्र माहिती पुरवत आहेत. जाऊयात पुनश्च एकदा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील शेष असणार आहे. गोलंदाज तयार. डावकुऱ्या हातानं मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी जोश आणि अपील देखील झालं, परंतु षटक समाप्त. पंचांनी हे अपील धुडकावून लावलंय. पंच स्थिर अवस्थेत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केलाय. अक्षय गायकवाड मात्र बाद झाले. निश्चित रूपानं देखना झेल महेश माळीनं देखील पकडला. त्याचा उल्लेखनीय मी कौतुक करेन, कारण क्रिकेटच्या पटलावर क्षेत्ररक्षक हा खरा बॅकबोन आहे पूर्ण संघाचा आणि ते क्षेत्ररक्षण मात्र ती दारोमदार सांभाळली महेश माळी या खेळाडूनं. निश्चितच आपण पाहतोय गणेश वाघमारे आणि अजिंक्य बेलोसे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तब्बल दुसरं षटक प्रगतीपथावर येईल. मालेवाडी संघ बी फास्ट. तुमच्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत. याची आपण जबाबदारीनं जाणीव करून घ्यायची आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर महेश माळी गोलंदाजी मार्कवर आलाय. आमच्या पॅव्हलियनच्या अक्रॉस एंडकडनं गोलंदाजीला सुरुवात करतोय. ब्लॅक स्क्रीनच्या एंडकडनं गोलंदाज तयार.
त्याच्या विरोधात मात्र स्ट्रायकर एंडवर फलंदाजी स्टांजवर तुम्ही पाहतायत फलंदाज गणेश वाघमारे. चेंजेस केले गेले थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डीप झोन मध्ये एक खेळाडूला तैनात केलं गेलंय. क्षेत्ररक्षण विस्तारलंय कारण पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे. पहिल्या षटकात खूप दर्जा गोलंदाजीचा हाताळणी केली आहे. गोलंदाज किरण माळीचं प्रामुख्यानं मी कौतुक करेन कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात नियंत्रित क्षेत्ररक्षणाच्या षटकात मात्र या गोलंदाजानं खूप चांगलं काम केलंय. खऱ्या अर्थानं इतक्या फ्लॅट पिचवर इतका पाटा पिचवर अशा पद्धतीनं गोलंदाजी करणं म्हणजे गोलंदाजाचा विजय. गोलंदाज तयार महेश माळी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्विंग अन मिस सरळ चेंडू निघाला. यष्टीरक्षकाच्या हातात 20वा घेत निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव 6 धावसंख्येवर मात्र धावफलक स्थिर अवस्थेत. थोडीशी सल्लामसलत होतीये दोन फलंदाजांच्या माध्यमातून. नेवाळीचं प्रमुख मार्गदर्शन प्रमुख अस्त्र म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज पुनश्च एकदा तयार. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय. नोचा इशारा आलाय उजव्या हाताच्या पंचांकडनं कारण कमरेच्या वरती डायरेक्टली डिलिव्हर्ड होणारा चेंडू मात्र नो घोषित केला जातोय. फ्री हिटचा इशारा देखील येतोय मुख्य पंचांच्या भूमिकेतून. धावसंख्या 2 न वाढून मात्र जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. निश्चित रूपानं आपण पाहतोय कबीर अख्तारी सर आणि राजेश भोईर हे दोन पंचांच्या भूमिकेत आहेत. अगदी आपण जर विचार केला पंचांची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे कारण पंच बॅकबोन असतात स्पर्धेचा. कारण प्रत्येक निर्णय अचूक पोहोचवणं खऱ्या अर्थानं जर विचार केला तर ही एक खूप मोठी तारेवरची कसरत आहे पंचांसाठी देखील. तर गोलंदाज पुनश्च एकदा महेश माळी गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहतायत अजिंक्य बेलोसे या फलंदाजाला. खूप काही असं खास करू न शकलेला फलंदाज. नेवाळीकरांनी जो विश्वास दाखवला या फलंदाजावर तो सार्थकी करणार का या चेंडूवर. गोलंदाज तयार. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द विकेट. सरळ चेंडू भिरकावला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकाराचा नेवाळी ब्रँड फलंदाज अजिंक्य बेलोसेच्या बॅटमधनं. धन्यवाद. या चौकारानं धावफलकाचा चेहरा मोरा मतलब बदलला. धावफलक जाऊन पोहोचलं 12 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार महेश माळी आपल्या बॉलिंग मार्कवर. अप्रतिम देखना फटका. चेंडू सरळ भिरकावला इनटू द स्टँड. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. या षटकारानं मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 18. खऱ्या अर्थानं मी बऱ्याचदा म्हणालो की खरा सरसेनापती आहे नेवाळीचा परंतु हात खुले करणं कुठेतरी थांबवलं होतं त्यानं. ते हात खुले केले. समोर अटॅक चढवलाय. अटॅक इज द बेस्ट एव्हर डिफेन्स इन टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट मधलं सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे अटॅक आणि तो मात्र अजिंक्य बेलोसे करतोय. पुनश्च एकदा स्ट्रेट डाऊन द विकेट. लिमिट ऑन रेंज मधून चेंडूवर क्षेत्ररक्षण झालं. थोडीशी सॉफ्ट डिसमिसल झाली आणि ती परावर्तित झाली एका एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचलं 19 या अंकावर. षटक नंबर 2 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडू हाताळून झाले ते 4. 9 चेंडूची उद्घोषणा देखील झाली. या षटकात 1 चेंडू अतिरिक्त स्वरूपात हाताळला गेलाय. ऑथराईज 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर मात्र हे षटक थोडंसं लांबलं गेलं. या षटकात एक षटकार देखील आलाय. गोलंदाज तयार महेश माळी गोलंदाजी मार्कवर. खूप मोठा फटका कन्वर्ट केलाय परंतु फटक्यातली ताकद कमी आहे. चेंडूनं उंची गाठली. निश्चित रूपानं लांबी खूप कमी गाठली आहे. गणेश वाघमारे बॅक टू द पॅव्हलियन. कमांडीचे
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रीतम सरोते. खऱ्या अर्थानं कालच आपण पाहिलं कारल्याच्या डोंगरावर मात्र एक रौप्य महोत्सवी क्षण मात्र जोडले गेले. आई एकविरेचा तो डोंगर आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ. निश्चितच जर आपण विचार केला ना तर ज्या ज्या वेळी आपण आईच्या चरणी मागणं मागितलं त्यावेळी मात्र त्या इच्छापूर्ती बऱ्याचदा पूर्ण झाल्या. त्या आई एकविरेच्या चरणी पुनश्च नतमस्तक होऊन मात्र जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडू हाताळून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू शेष आहे. महेश माळी गोलंदाजी माकवर. त्याच्या विरोधात मात्र अजिंक्य बेलोसे सलामीवीर म्हणून आलेला हा सरसेनापती अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेला. मिड ऑफ रिजन मध्ये एकही धाव न घेणं पसंत केलं कारण क्षेत्ररक्षण अचूक झालंय. पंचांचा इशारा आलाय. दुसरं षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलकावर धावा जाऊन स्थिर अवस्थेत पोहोचल्या त्या 19 कमॉन डीजे. आयोजन केलंय क्रिकेट खेळाचं बक्षीस लावलंय लाखा लाखाचं योगदान लाभलंय ते मोलाचं कोल्हारी ग्रामस्थ मंडळाचं नरेंद्र दादांना सपोर्ट भारी आहे तो बादशाह ग्रुपचा नरेंद्र दादांना सपोर्ट भारी आहे तो बादशाह ग्रुपचा नरेंद्र कुमारे दादांनी ठेवलाय ब्रदर्स चषक मानाचा तुषार कुमार दादांनी ठेवलाय धन्यवाद. खऱ्या अर्थानं अगदी जर आपण विचार केला 2 षटके संपुष्टात आले. 19 धावा संख्या धावफलकावर लागली आहे. परंतु यंदाचा हंगाम गाजवणारा हा खेळाडू अजिंक्य बेलोसे. यंदाच्या हंगामात 8 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. निश्चित रूपाने जर विचार केला नेवाळी या संघाचा प्रमुख प्रमोशन करतोय प्रीतम सरोते. 6 चेंडूत 6 षटकारांचा विक्रम देखील त्यानं केलाय. यस खालापूर तालुक्यामध्ये. अगदी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. किरण माळी गोलंदाजी माकवर. पहिला चेंडू अगदी चेंडूला सहजरित्या खेळलं गेलं काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एकेरी धाव रोटेट होतीये 20.12 मीटरच्या विकेट दरम्यान. आपण जर विचार केला ना तर आंतरराष्ट्रीय स्तराची विकेट जर आपण पाहिली 64 फूट 20.12 मीटर अशी स्टँडर्डाइज अंतर आहेत. परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलाचा जर आपण विचार केला 62 फुटाचा अंतर आपण सातत्यानं ठेवत आलोय तर निश्चित रूपानं त्या माध्यमातून मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरची ही लढत एक दिग्गज लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू गली रिजन फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूवर झेल टिपला गेलाय. सगळ्यात मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. विकेटचं पतन. कमॉन डीजे. धन्यवाद. मी निश्चित रूपानं अगदी पारितोषिकांची खैरात देखील या मैदानाच्या आतमध्ये होते. सौभाग्यवती सुजाताताई मनवे यांच्याकडनं चौकार हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकार हॅट्रिकला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संजय माळी साहेबांकडनं महेश माळी यांच्या झेल करता 200 रुपयाचं पारितोषिक आलं. मिडविकेट रेंज मध्ये अक्षय गायकवाडची ती अद्भुतपूर्वक झेल जी पकडली त्या झेल करता संतोष माळी साहेबांचं पारितोषिक आलंय. जाऊयात मॅच कडे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गडी बाद झाला. फलंदाज प्रीतम सरोतेला परतावा लागला मैदानातून. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय. शॉट मिडविकेट मधून चेंडू मात्र सरळ निघाला. क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी देऊन मात्र मिडविकेट रेंज कडे हा चेंडू सरकसावलाय. अजिंक्य बेलोसे ज्याला परतावा लागला. खूप मोठा फलंदाज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सौभाग्यवती सुजाताताई मनवे ज्येष्ठ समाजकर्त्या निश्चित रूपाने त्यांच्याकडनं पारितोषिकांची खैरात आहे. 444 म्हणजे चौकार हॅट्रिक करता 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक करता देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक धाव पुनश्च रोटेट झाली. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचला 22 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय
ब्रदर चषक 2019 एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज संघ एकमेकांच्या भेटीला आले. गोलंदाज तयार, खूप मोठा फटका, भिरकावलाय चेंडूला सरळ. वॉट अ कॅच, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. दर्जा क्षेत्ररक्षण, टांगे पलटी, घोडे फरार क्षेत्ररक्षण. अगेन महेश माळी, कम ऑन डीजे, लेट सेलिब्रेट. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला रे, वाऱ्यावर गेला रे, वाऱ्यावर गेला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक वाचमन झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला, जमिनीचा मालक वाचमन झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला, जमिनीचा मालक वाचमन झाला. 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 पैसा कमवून महेश माळी करता जे पारितोषिक आलं, येस, नंदू माळी आणि गणेश थेट यांच्याकडनं पारितोषिक आलं या झेल करता. आगळा वेगळा झेल पकडला त्या क्षेत्ररक्षकानं. खऱ्या अर्थानं ग्रँड सल्यूट, कारण खूप काहीच या मॅचनं पलटवलंय. सन्माननीय अशोकदादा ठोंबरे यांच्याकडनं महेश माळी याच्याकरता 500 रुपये आले त्याच्या झेल करता. मोठा फटका, आमच्या समालोचन कक्षाला सरळ सलामी, चेंडू सीमा पार, षटकार. कमांड डीजे. पहाड छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. सैनिक हाय कार्याला त्याच्या तोड धावफलक जाऊन पोहोचलंय 28. शिवरायाचा शूर सैनिक हाय कार्याला त्यांच्या तोडच नाही. करती कौतुक कर्जत कर, करती कौतुक कर्जत कर. नरेंद्र कुमार एक नंबर, नवऱ्याचं गाजतही रायगडभर. विश्वनाथाला हा एक नंबर, नवऱ्याचं गाजतही रायगडभर. नरेंद्र कुमार एक नंबर, नवऱ्याचं गाजतही रायगडभर. विश्वनाथाला हा एक नंबर, नवऱ्याचं गाजतही रायगडभर. शिवरायांचा शिवसैनिक हाय कार्याला त्यांच्या तोडच नाही. शिवरायांचा शिवसैनिक हाय कार्याला त्यांच्या तोडच नाही. करती कौतुक कर्जत कर, करती कौतुक कर्जत कर. नरेंद्र कुमार एक नंबर, नवऱ्याचं गाजतही रायगडभर. विश्वनाथाला हा एक धन्यवाद. तर निश्चित रूपाने नरेंद्र गुमारे साहेब काय अप्रतिम समाजकार्याचा वसा हातात घेतलाय. तुषारजी गुमारे सर असतील आणि अगदी ध्येयवेड प्रेम आहे क्रिकेट म्हणजे. त्या क्रिकेटचं अवलोकन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हरेश माळी गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर, फलंदाज तयार. करण लाड स्ट्रायकर एंडवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज प्रीतम सरोडे. जाऊयात मॅच कडे. चौथं षटक प्रगतीपथावर येईल नो डाऊट. 5 षटकांचं हे सत्र असणार आहे आणि या 5 षटकांच्या सत्रात किती धावसंख्या उभी केली जाईल याकडे मात्र नजरा लागल्यात समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. पहिल्याच चेंडूवर मात्र आल्या प्रहार केला. सरळ चेंडू भिरकावून दिला इनटू द फॅन्स. चेंडू सीमा रेखा पार. बादशाह ग्रुपचा ब्रँडेड षटकार. निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा. नरेंद्र कुमारे दादांनी ठेवलंय ब्रदर्स. धन्यवाद. या षटकारानं धावफलक मात्र सरळ जाऊन पोहोचलं 34 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलाय ते मात्र निश्चित रूपाने पाहायला मिळतंय या स्पर्धेतून. पुनश्च एकदा फलंदाज तयार. आपल्या बॅटिंग मार्कवर करण लाड बॅटिंग मार्कवर आहे. खूप देखना चेंडू हाताळला गेलाय परंतु या चेंडूवर तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील फ्लाइंग स्लिप मध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या निश्चित रूपाने थोडीशी का होईना हलत ठेवण्याचं काम करतायत ते दोन फलंदाज. एक धावसंख्या धावफलकावर. धावफलक 1 वाढून जाऊन पोहोचलं 35 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आहे. शेवटचे अंतिम 10 चेंडू असणार आहेत या सत्रातले. आणि जर आपण विचार केला
तर या 10 चेंडूंमध्ये किती धावा ठोकल्या जातील हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. देखना फटका पुनश्च एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू सरळ भिरकावलाय इन टू द स्टँड. षटकार. धन्यवाद. प्रीतम सरोदे काय अफाट फटकेबाजी करतोय. बॅटिंग दर्जेदार फटके त्याच्या बॅटमधनं आली आहेत. धावफलक 6 न वाढून जाऊन पोहोचला 41 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत आणि धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात त्या तब्बल 41. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर हरीश माळी. आखूड टप्प्याचा चेंडू ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये थारा नाहीये. सरळ मिड विकेटला सलामी. षटकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड फलंदाजाच्या बॅटमधनं कमांड इझी. जरागिरी खवलला कोणी खवलला तुम पलाला जागा नाही ना. धन्यवाद. तर षटकाराची हॅट्रिक मात्र कंप्लीट झाली. या फलंदाजाची एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रीतम सरोदे अप्रतिम दर्जा फलंदाजी मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. महेश माळी गोलंदाजी. हरीश माळी गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. खोलवर टप्पाचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेट मधून डीप मिड विकेट मधला खेळाडू तिथपर्यंत पोहोचला आणि धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचलं तब्बल 48 या धावसंख्येवर. शेवटचा 1 चेंडू शेष आहे आणि त्यानंतर 6 चेंडू असे तब्बल 7 चेंडू या सत्रातले मात्र बाकी राहत आहेत. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. हरीश माळी आपल्या बॉलिंग मार्कवर. मालेवाडी संघाचं प्रमुख अस्त्र म्हणून याची ओळख आहे. चेंडू अप्रतिमरित्या स्विंग अन मिस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर मात्र धावफलकावरनं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला 48. 48. लॉस ऑफ 5 विकेट्स. तर निश्चित रूपाने शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर येईल. नो डाऊट कर्जतच्या क्रिकेटला ग्लॅमर देणारे आमचे सगळे सिंगर मग बिंदास लदगे असतील, आमच्या रेश्माताई सोनवणे असतील, तदनंतर सुमित जाधव असतील, अजय गायकवाड असतील, सगळ्यांनी एक आगळं वेगळं वळण दिलं या कर्जत क्रिकेटला. प्रत्येकावर गाणी बनवली. मग खेळाडू असू द्यात, आयोजक असू द्यात, संयोजक असू द्यात. तर खऱ्या अर्थानं त्यांचं देखील ते देखील लाईव्ह पाहत असतील. त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. बिंदास लदगेंकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर तयार. महेंद्र लेकुरवाळे गोलंदाजी मार्कवर येईल. शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडूंचं हे सत्र शेष. गोलंदाजी मार्कवर महेंद्र लेकुरवाळे. पहिला चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेटनं. पहिल्या चेंडूवर आडवा बॅटनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयश आलं. निश्चित रूपाने शेवटचे 5 चेंडू शेष. धावफलकावर धावसंख्या मात्र 48 या आकड्यावर स्थिर अवस्थेत आहे. नेवाळी आणि त्याच्या विरोधात माळेवाडी अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गोलंदाज तयार. वर पिच डिलिव्हरी. अगदी डिरेक्टली चेंडूवर फेक देखील केली गेली, ज्यावर धाबा मात्र मिळत आहेत. धावफलक 49 या आकड्यावर आहे. 49. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरा चेंडू प्रगतीपथावर येईल. गोलंदाज तयार. महेंद्र लेकुरवाळे पुनश्च एकदा तयार. राईट ओव्हर द विकेटनं. त्याच्या विरोधात फलंदाजी स्टांजवर करण लाड. आणि निश्चित रूपानं आपण मैदानाच्या आतमध्ये काय पाहतोय, फलंदाजानं स्वतःच
स्वतःला बाद घोषित करून घेतलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. नंबर 3च्या चेंडूंवर कमॉन डीजे नितीन. धन्यवाद. ज्या गाण्यासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं योगेश अग्रावकर. जाऊयात मॅचकडे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. पहिलं सत्र जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. महेंद्र रेखरू वाढेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. खोलवर टप्पाचा चेंडू सरळ भिरकावला इनटू द फॅन्स. षटकार. 6 धावांकरिता हा फटका अप्रतिमरित्या भिरकावला आणि या 6 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 55 या नेल्सन आकड्यावर. कमॉन डीजे. संख्या 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर थोडस गिअर अप ऍक्शन मात्र क्रिएट केली या फलंदाजानं. निश्चित रूपानं मी विशेष उल्लेख करीन या फलंदाजाचा. करण लाड. प्रीतम सरोदेच्या बॅटमधनं आलेला हा फटका. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे. पण डीजे जॉकी देखील आमची थोडीशी रजा घेत आहेत अल्पवारा करता आणि या चौकारानं मात्र धावफलकावरचा जो गिअर अप ऍक्शन जी धावफलकानं पकडली आहे 59 धावसंख्या धावफलकावर आहे. 59 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. 10 चेंडू आणि 31 धावा मात्र या प्रीतम सरोदेच्या बॅटमधनं आलेला हा फटका. सरळ चेंडू भिरकावला इनटू द स्टँड. षटकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड फलंदाजाच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. धावफलक मात्र सलग मात्र जाऊन पोहोचलं 65 या धावसंख्येवर. विजयाकरता 66 धावसंख्येची गरज असणार आहे. 66 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. मालेवाडी संघ हेच 66 धावसंख्येचा आव्हान मात्र पार करणार की नाही करणार हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय खालापूर कर्जतचा गोड आवाज आमचे साथी कॉमेंटेटर मयुरेश कदम सर. धन्यवाद. डीएक्स चांदई आणि अंजब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या आणि बॅट्समन लगेच जा. दोन्ही संघनायक या टॉस करण्यासाठी विनंती करील. तर आमच्या समवेत देवेंद्र कुलकर्णी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलेत. त्यांचे मनापासून स्वागत. ब्राह्मणी भाषेवर प्रभुत्व आणि अतिशय देखणं समालोचन. धन्यवाद मयुरेश सर. देवेंद्र समोर 66 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू 66 धावा आहेत. बॅटिंग करणारा संघ या स्पर्धेमध्ये 70% तरी जिंकलाय. काय असेल मनात की 65 म्हणजे 66 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सुरुवात कशी झाली पाहिजे? नक्कीच 66 धावसंख्येचं टार्गेट असताना कमीत कमी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 30 ते 35 धावा नक्कीच यायला हव्यात. जर चांगली सुरुवात मिळाली तर निश्चितपणे हा सामना मालेवाडी संघ नक्कीच जिंकू शकतो. हा नक्कीच मालेवाडी संघाने जर सुरुवात चांगली केली तर या 65 धावा सुद्धा त्यांना 66 धावा सुद्धा ते पूर्ण करतील. कारण सुरुवात चांगली पाहिजे. प्रत्येक संघ एकच निर्धार करतो देवेन की सुरुवात आपली चांगली झाली पाहिजे आणि त्याच उद्देशाने आता सलामीची जोडी मैदानात आहे. 2 पॉवर प्लेचे षटक असतील आणि 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये मुभा आहे ती फलंदाजाला मोठे मोठे स्ट्रोक करण्यासाठी. शुभम गोलंदाजी मार्कवर आहे. देवेंड हाही गोलंदाज फार महत्वपूर्ण गोलंदाज आहे नेवाळी संघाचा. उंची आहे गोलंदाजाकडे. उंचीचा पुरेपूर फायदा करतो आणि वेग सुद्धा या गोलंदाजाकडे चांगला आहे. नक्कीच वेग असेलच परंतु फलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे
आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक बाहेर असल्यामुळे त्याला सुद्धा तेवढीच संधी असणार आहे की तो चेंडू सहजरित्या सीमापार धाडू शकतो. हा, ती संधी तर त्याला निश्चितच असेल, परंतु टायमिंग झालं पाहिजे. टायमिंग केलं तर करताना सीमारेषे पलीकडे तुमचे चेंडू निश्चितच स्वरूपामध्ये जातील. परंतु आपण मॅच स्टार्ट करतोय, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. 30 चेंडू विजयासाठी 66 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी हरीश माळी ऑन स्ट्राईकवर खेळतोय आणि त्याच्या जोडीला विलास नॉन स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू शुभमचा, पहिला चेंडू उंची बाउन्स दिलाय देवेन यावेळेस गोलंदाजाने आणि फलंदाजाला मुवमेंट करण्या इतकं टायमिंग सुद्धा दिलं नाही. अतिशय सुंदर असा चेंडू, अतिशय वेगामध्ये चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. पंचांकडे वाईड चेंडूची दाद मागत होता फलंदाज, परंतु पंच तटस्थ राहिलेले आहेत आणि हा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, पहिल्याच चेंडूवर निर्धाव. निश्चितच टॉस बॉक्स मध्ये चांदई संघाचे संगणक आणि अंजप संघाचे संगणक उपस्थित आहे. परंतु अजून एक चेंडू यावेळेस लेग स्ट्रिकच्या बाहेर वाईड येतोय आणि वाईडच्या माध्यमातून धावसंख्येला आकार मिळणार श्री गणेश करेल तो बिनबाद 1 धावसंख्येने. टॉस केला जातोय आदरणीय संजय दादा तांबोळी साहेबांच्या शुभ हस्ते. प्रवीण एकीकडे, सागर कोळंबे एकीकडे आहे आणि टॉस यावेळेस जिंकतोय डेक्स चांदई संघ आणि निर्णय आहे गोलंदाजीचा. बॅटिंगसाठी आमंत्रण केलं जाईल भास्कर 11 अंजप संघाला, परंतु यावेळेस खेळवलं जात आहे गोलंदाजाकडनं. योग्य टप्पा सुद्धा एक गोलंदाज व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतोय, रिलीज सुद्धा चांगला करतोय आणि त्याचबरोबर योग्य टप्पा देवेन यावेळेस गोलंदाज वापरला जातोय. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजातर्फे होते आणि फलंदाजी मात्र हवी तशी होत नाहीये. जशी सुरुवात मालेवाडी संघाला हवी होती त्या प्रकारची सुरुवात अजून तरी होताना दिसत नाहीये. हा, नक्की सुरुवात झाली पाहिजे. यावेळेस हवे चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु यावेळेस शर्यत जिंकली ती चेंडूने 4 धावसंख्येसाठी आणि हा महत्वपूर्ण चौकार असेल देवेन बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. या वेळेला मात्र चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधनं आलेला आहे आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावर. स्टार्ट आता चांगला मिळालाय. हरीश माळीने मारलेला फटका होता, टायमिंग बेमिसाल केलं, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकार आला. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडूला खेळलं बिडॉट क्षेत्रामध्ये. प्रीतम सरोते आज इम्प्रेस करतोय सर्वांना. बॅटिंग सुद्धा चांगली झाली देवेन. पहिल्या सत्रामध्ये प्रीतम सरोतेची 37 धावसंख्ये वैयक्तिक नाबाद राहिला खेळाडू आणि आता फिल्डिंग मध्ये सुद्धा आपली कसरत दाखवतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. फुलटॉस चेंडू होता, कुठेही फलंदाज मारू शकत होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे चेंडू आणि पुन्हा एकदा गोलंदाजाचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आणि देवेन हे गोलंदाजाचं वर्चस्व आहे, कारण योग्य टप्पा त्याला मिळतोय आणि फलंदाजाला मुवमेंट करणं एवढं टायमिंग सुद्धा तो देत नाही. आणि शुभम बऱ्याच वेळा नेवाळी संघाकडनं पहिला सलामीची गोलंदाजी करतो आणि तीच गोलंदाजी का आपल्यावर जबाबदारी दिली आणि हे सर्व काही दाखवतो हा गोलंदाज. अगोदर टप्प्याचा हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, परंतु कुठलीही धाव मिळत नाहीये. पहिला षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या केवळ लागली देवण. 5 धाव फलकावर आहेत मालेवाडी संघाच्या. आता उर्वरित राहिलेले 24 चेंडू आणि विजयासाठी 61 धावसंख्येची गरज आहे. काय म्हणशील, 61 धावा पूर्ण करायच्या 24 चेंडू मध्ये काय रणनीती आखावी लागेल? नक्कीच आता येणाऱ्या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच या फलंदाजाला मारावे लागतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितपणे 1 चौकार आला आणि 1 धाव अशा एकूण 5 धावा जमलेल्या आहेत, परंतु मोठे फटके त्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचे आलेले नाहीत. यामुळे मालेवाडी संघ निश्चितपणे बॅकफुटवर गेलेला आहे, परंतु त्यांना जर सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये हाणामारी करून नक्कीच त्यांना पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करावं लागणारच. आणि पहिल्या षटकामध्ये तेवढा चान्स सुद्धा मिळाला नाही फलंदाजाला, कारण चान्स दिला नाही गोलंदाजाने. परंतु आता मागे काय झालं ते विसरून आता नव्याने सुरुवात करावी लागेल. 24 चेंडू विजयासाठी 61 धावा. आता स्टार्टअप चांगला मिळाला पाहिजे, कारण तुम्ही स्टार्ट चांगला घेतला ना तर शेवटपर्यंत तुम्ही जाऊ शकाल. आता यावेळेस गोलंदाजीमध्ये बदल. कोलारे गाव एंड कडनं गोलंदाजी प्रीतम सरोते गोलंदाजी मार्कवर उपस्थित होतोय. विक्रम भरपूर आहेत प्रीतमवर. 6 चेंडू 6 षटकार यंदाच्या अंगामध्ये, तेही सुद्धा कर्जत तालुका सोडून खालापूर तालुक्यात ज्या गोडुली
जामरुक या मैदानावर त्यांनी विक्रम केलाय. यावेळेस स्ट्रोक बेमिसाल होता, थोडस अमोल फंबल करतोय. एक धाव मिळते, एक धाव संख्येच्या मैत्रीने 6 धावा धावफलकावर लागल्यात. एक धाव जमवतोय मालेवाडी संघ, कसरत करतोय, झटतोय एक धावेसाठी. परंतु चौकार षटकार आला तर ज्या धावा पाहिजेत, ज्या सरासरीने धावाचं आहे ते धावा येऊ शकतील देवण. नक्कीच चौकार षटकार जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये आगेकूच करेल मालेवाडी संघ. आता हा चेंडू सुद्धा अतिशय चांगला होता. क्षेत्ररक्षकांनी जर चेंडू व्यवस्थित पकडला असता, व्यवस्थित कलेक्ट झाला असता तर नक्कीच धावबाद झाला असता फलंदाज. परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि एक धाव मिळालेली आहे ती मालेवाडी संघाला. आणि या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कदाचित शेवटक्षणी मागात पडतात, कारण तुम्हाला विकेट फार महत्वाची असते. प्रीतम सरोते पुण्याशी तयार. यावेळेस वेग अतिशय चांगला, तेवढ्याच वेगाच्या विरोधात मारलेला फटका, पण एलिव्हेशन कमी, फलंदाज बाद होतोय. पहिला हरीश माळी परततोय आपल्या 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. नक्कीच थँक्यू देवेन. जसं आपण म्हणतो ना की जेव्हा दुष्काळ पडतो विदर्भ विभागात किंवा मराठवाड्यामध्ये, तेव्हा प्रत्येक माणूस जसा प्रत्येक थेंबासाठी तरसतो, तसा आता मालेवाडी संघ एक एक धावेसाठी तरसतोय. नक्कीच मालेवाडी संघासाठी एक एक धाव ही अतिशय झुंज देऊन आता घ्यावी लागत आहे. गोलंदाजी त्याच प्रकारची अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. आणि यात प्रीतमने आता जो फलंदाज बाद केलेला, अतिशय फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू अतिशय उंची दिली, त्याला हवं तेवढं एलिव्हेशन मिळालेलं नाही, त्यामुळे हा फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच त्याची जागा भरवण्यासाठी महेश माळी मैदानात उतरलाय. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने 7 धावसंख्या धावफलकावर लागले. टार्गेट 66 धावसंख्येचं, म्हणजे तुमच्या समोर भलं मोठं डोंगर आहे आणि तो डोंगर तुम्हाला सर करायचा आहे. परंतु हा सर करताना बऱ्याचशा अडचणी येतात मालेवाडी संघासमोर. पहिल्या षटकावर जर वार केला असता तर तुम्हाला तो खरं स्टार्ट मिळाला असता, सुरुवात मिळाली असती, पाया रचला असता आणि मागचे जे फलंदाज पुढं कळस सुद्धा चढवला असता, परंतु स्टार्टच चांगला मिळाला नाही तो मालेवाडी संघाला. आणि आता धावसंख्या आहे ती 7. नक्कीच स्टार्ट जर चांगला मिळाला असता तर अतिशय, आणि हा अतिशय सुंदर असा वेगवान चेंडू, पंचांचा कोणताही इशाराही नाही येते, हा निर्धाव चेंडू आणि धाव संख्या त्याच ठिकाणी स्थिर राहिलेली आहे 7 या आकड्यावर मालेवाडी संघाची. निश्चितपणे धावांचा अतिशय जो दुष्काळ पडलेला आहे तो हा फलंदाज सावरणार का मालेवाडी संघाला? सावरण्याची गरज आहे आता मालेवाडी संघाला. 59 धावसंख्येची अजून गरज आहे. यावेळेस डोक्याचा वापर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक बेमिसाल कामगिरी करतोय. सूरज चांगली कामगिरी करतोय. एकच धाव मिळाली आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लागल्यात. 1-1, 2-2 धावसंख्येने काय होणार नाहीये. मोठे मोठे फटके, षटकार, चौकारांची अपेक्षा आहे आणि आज सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे नजर आहे, कारण मालेवाडी संघ पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळतोय आणि त्याच्या विरोधात कर्जत आणि त्याचबरोबर खालापूर तालुक्यामध्ये वर्चस्व गाजवणारा नेवाळी संघ, ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे. आणि ही कसरत आहे मालेवाडी संघासमोर, एक अभ्यास आहे, एक मोठा पेपर आहे देवन, की हा सामना त्यांना जिंकून आम्ही पहिल्या फेरीमध्ये आम्ही खऱ्या का आलोय ते दाखवून द्यायला पाहिजे. यावेळी चांगला फटका, चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक आहे अक्षय गायकवाड. एकच धाव मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 9 धावसंख्या धावफलकावर लागले. 2 षटकाचा खेळ संपला. सरासरी आपण विचार केला तर 4.50च्या सरासरीने धावतोय या मालेवाडी संघ नेवाळी संघाविरुद्ध खेळताना. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 57 धावसंख्येची गरज आहे. आता कशी सुरुवात करावी लागेल देवेन मालेवाडी संघाला? आता जवळपास 15च्या आसपासची सरासरी राखावी लागणार आहे ती मालेवाडी संघाला. त्यामुळे येणाऱ्या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मल्टी हिट त्यांना हवेच आहेत. त्यामुळे या षटकामध्ये नक्कीच त्यांना आक्रमण करणं भाग आहे, परंतु गोलंदाज सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे या षटकात बघण्यात येईल आता किती धावा येत आहेत त्या. हा नक्कीच हाही गोलंदाज आपण विचार केला तर शुभम पुण्याशी आपल्या
कोट्यामधील दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. या गोलंदाजाला आता खेळावं लागेल, ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या देवेन आणि नेवाळी संघाला सुरुवात चांगली करून दिली. परंतु खराब सुरुवात झाली मालेवाडी संघाकडनं, कारण हरीश माळी हा खेळाडू त्यांनी गमावला. विलास आणि महेश माळी हे 2 फलंदाज मैदानात आहेत. 18 चेंडू 57 धावसंख्येचं टार्गेट आहे. जसं देवेंद्रने म्हटलं होतं की षटकार 2-3 षटकार तरी प्रत्येक षटकामध्ये येणं फार अपेक्षित असेल आणि जर षटकार चौकार आले देवेंद्र तर हा सामना सुद्धा मालेवाडी संघाकडे झुकू शकतो. परंतु जडतरचं क्रिकेट आहे. अजूनपर्यंत मालेवाडी संघाने सामना गमावलेला तर नाहीच आहे. यावेळेला अतिशय चांगला फटका, परंतु यावेळेला सुद्धा एकच धाव मिळालेली आहे आणि या एक धावसंख्येने 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे ती मालेवाडी संघाची धावसंख्या. 10 धावा दापलकवर आहेत. विजयासाठी अजून 56 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू 56 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याच वेळा असं घडतं की सलामीची जोडी ढासळली की मागचे जे फलंदाज असतात ते पण सुद्धा ढासळत जातात, कारण की त्यांना गरज असते की पहिली सलामी चांगली मिळाली तर आपण सुद्धा चांगलं खेळू शकतो, तो चांगला खेळतो तर मी पण चांगला खेळू शकतो, याच होप्सने प्रत्येक फलंदाज खेळतात. परंतु सलामीची जी जोडी होती त्यामधला हरीश माळी सोस्त्यात बाद झाला आणि तिथून अजूनही धावा येत नाहीयेत ते मालेवाडी संघासाठी. आणि या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडलेला आहे आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज शुभम मागील षटकात ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी याच षटकात सुद्धा करत आहे. कोणत्याही प्रकारचा रूम फलंदाजांना मिळत नाहीये, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका फलंदाजांना मिळत नाहीये. यावेळेस चांगला चेंडू आणि मिडविकेट मधून चेंडूला ड्राईव्ह केलं. अक्षय गायकवाड चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. एवढा पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजाकडे होता आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धावा दापलकावर लागल्या. तर सहज सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न आता नेवाळी संघ करतोय. शुभम ची कामगिरी आपल्यातून आहे, चांगली गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर पहिली सुरुवात झाली होती त्यामध्ये प्रीतम सरोतेची बॅटिंग तुम्ही बघितली. 37 धावा तो वैयक्तिक खेळला आणि आपल्या नावावर का विक्रमाचा भंडार आहे ते दाखवून दिलं त्या खेळाडूने. यावेळी स्ट्रोक थोडासा करा, पॉलंथ्रू मध्ये चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 धाव ही कंप्लीट सुद्धा झाली आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने 13 धावा धावपालिकावर लागल्यात. आता धावसंख्येत करार्थाने कमी आहे देवेन आणि टार्गेट फार मोठं आहे. टार्गेट पासून बरचसं लांब गेलाय तो मालेवाडी संघ. निश्चितच टार्गेट पासून भरपूर लांब गेलेला आहे, परंतु अजूनही सामना गमावलेला नाहीये. निश्चितपणे या सामन्यामध्ये 14ची सरासरी जरी राखली तर ते सामन्याच्या जवळपास जाऊन सामना निश्चितपणे निकाल त्याचा बदलू शकतायत. आता 13 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. देवेन आक्रमण करणं फार महत्वाचं असेल. आक्रमण तुम्ही करा, गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर तुम्ही वार करा. जेव्हा तुम्ही बौद्धिक क्षमतेवर वार करता गोलंदाजाच्या, त्यानंतर तुमच्याकडे धावा येतात. यशाकडे जायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते, तरच तुमचं यश हे तुमच्या पदरी पडतं. बॅटीला स्पर्श आहे, परंतु क्षेत्ररक्षण आपलातून होतोय. निर्धाव चेंडू पडतोय पुनश्च आणि 3 षटक यावेळेस संपतात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या धावसंख्या लागल्या त्या 13. विजयासाठी आता गरज असेल 12 चेंडू आणि 53 धावसंख्येची. 12 चेंडू 53 धावसंख्येची गरज आहे. देवेन बराचसा लांब पल्ला आहे, कारण आता विचार केला ना, जेवढा अंतर आपण विचार केला कर्जत ते पुणा एवढा अंतर आहे आता. नक्कीच मालेवाडी संघासाठी हे अंतर खूप मोठे आहे, परंतु त्यांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच पार होऊ शकतं. त्यामध्ये त्यांना गोलंदाजांची सुद्धा साथ मिळाली पाहिजे. हा नक्कीच. आपण बघतो की जर आपल्याला लवकर जायचं असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जातात, मग कुठल्या समोर कुठली गाडी असो मग टेम्पोत बसून सुद्धा जातात. परंतु मालेवाडी संघासाठी आता साथ पाहिजे ती गोलंदाजांची, कारण गोलंदाजांनी जर खराब गोलंदाजी केली तरच तो सामना नक्कीच जिंकू शकतायत. हा जरतरचं क्रिकेट आहे आणि खराब गोलंदाजी झाली तर धावा येतील. 12 चेंडू 53 धावा. यावेळेस पहिला चेंडूवर प्रहार केला जातोय. कुठलाही खरं तर एलिव्हेशन चांगलं होतं. क्षेत्ररक्षणाला असं वाटलं होतं देवन की ही कॅच येईल, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पल्लीकडे. नितीन गोजे यांचा ब्रँडेड षटकार.
नक्कीच या इनिंग मधला पहिला षटकार महेश माळी याच्या बॅट मधनं. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये आणि हा सुंदर असा झेल. आणि महेश माळी जो चांगले प्रयत्न करण्याच्या तयारीत होता, परंतु तो सुद्धा आता बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक आणि त्याला मिळालेली मोठी विकेट. थँक्यू. देवेन, हा जरी सामना मालेवाडी संघाने गमावला तरी त्यांचा हा पहिला पेपर आहे. पहिल्या पेपरमध्ये तुम्ही नापास झाले तरी चालतील, पण क्रिकेटमध्ये तुम्ही शालेय जीवनामध्ये नका होऊ, परंतु क्रिकेटमध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्ही नापास झाले तरी चालेल, पण त्या पेपरवरनं तुम्ही बराच काही शिकता आणि तयारी करता. चुकी निवाळता करता, चुकीवर तुम्ही अभ्यास करता आणि त्यानंतर दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही त्याच जोशमध्ये उतरता. आणि आता तेच करावं लागेल मालेवाडी संघाला. 66 धावा होत नाहीत ना, मग अर्ध्यापर्यंत तुम्ही पोहोचणं फार गरजेचं असेल. आणि बॅटीला स्पर्श, डावखुरा फलंदाज विलास सुद्धा मात्र बाद होतोय. 3 गडी बाद होत आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 19 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. डिझाई तर विकेट साठी 19 धावा धावफलकावर लागल्यात. देवेन आता खऱ्या अर्थाने 19 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. 66 धावा म्हणजे मोठं ओझं घेऊन निघाला होता मालेवाडी संघ. तो ओझं करत बराचसा भार त्यांच्या डोक्यावर पडला आणि त्यामुळे तो भार त्यांना सांभाळता आला नाही आणि आता 19 धावसंख्येपर्यंत पोहोचलेत. नक्कीच ओझं भरपूर होतं, परंतु त्यांचे प्रयत्न सुद्धा कमी पडलेले आहेत. जर त्यांना नक्कीच सलामीची जोडी चांगली यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, विकेट हॅट्रिक, गोलंदाजाची विकेट हॅट्रिक झालेली आहे यावेळेला. सूरज बेलोसे या गोलंदाजाला मिळालेली ही विकेट हॅट्रिक. आणि सूरज या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक मिळवली आहे. इव्हेंट फार कौतुक असेल या गोलंदाजाचं अजिंक्य बेलोसे यांच्याकडनं, कारण सूरज बऱ्याच वेळा दुसऱ्या क्रमांकाचं षटक किंवा विशेषतः 4थ्या क्रमांकाचं षटक टाकतो आणि जेव्हा जेव्हा तो षटक टाकण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा त्याच्याकडनं 100% दिले जातात आणि आताही तो 100% देतोय. 3 सलग विकेट मिळवणं हे गोष्ट कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, परंतु हा गोलंदाज 3 विकेट मात्र मिळवतोय आणि 19 धावसंख्येवर 4 गडी गमावलेत ते मालेवाडी संघाने. डावखुरा गोलंदाज यावेळी सरळ चेंडूला खेळलाय. वाईडिश लॉकअप क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली. 20 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक चालू आहे ते 4थं सूरज बेलोसे यांचं. 20 धावा धावफलकावर आहेत. अजून विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 46 धावसंख्येची. अतिशय खडतर असं आव्हान. यावेळेला अतिशय चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचा इशारा फलंदाज पायचीत. पंच कबीर अत्तारी अतिशय नामवंत असे पंच. आणि याच दरम्यान षटक संपण्याचा इशारा पंचांचा. आणि आपण पाहतो की 6 चेंडू आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. देवेन, क्रिकेट असा बहरलाय की त्या क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये आता 60 धावा सुद्धा झाल्यात, 58 धावा झाल्यात, 53 धावा झाल्यात. कालापूरमध्ये एक रेकॉर्ड झाला होता, 54 धावा सुद्धा चेस केले होते 6 चेंडूमध्ये, म्हणजे त्यात 9 आणि गोलंदाजाची 7 सुद्धा मिळाली होती आणि 41 धावा सुद्धा 6 चेंडूमध्ये चेस झाल्या होत्या. तोहित खान ज्यांनी कानोर विरुद्ध त्या 41 धावा चेस केल्या होत्या. आता आपण बघूया 6 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. या 46 धावा देवेन पूर्ण केल्या जातील का, हाही प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच 46 धावा करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते होणं म्हणजे अतिशय मुश्किल आणि नामुमकिन नाहीये. कारण अर्थाने क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट कठीण नाही, सर्व गोष्टी सोप्या आहेत. परंतु गोलंदाजीची साथ मिळाली तर या 46 धावा होतील. 6 चेंडू 46 धावा अशी गरज आहे. महेंद्र नव्हे तर अजिंक्य बेलोसे गोलंदाजी मार्कवर आहे. स्वतः कर्णधार आहे देवेन,
संघाचा आणि तो गोलंदाजी मार्कवर येतोय. आतापर्यंत नेवाळी संघाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर त्यांनी कोणत्याही प्रकारचे मोठे फटके फलंदाजांना येऊन दिलेले नाहीत. यावेळेला अतिशय चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने चेंडू हाताळण्यामध्ये थोडीशी चूक केली आणि दुसरी धाव पूर्ण. आणि तुम्ही पाहिलं असेल 450 वर्षापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशी कुठलीही संधी विरोधकांना देऊ नका की ते आपल्यावर वार करतील. अजिंक्य बेलुसेंनी सांगितलं असेल की गोलंदाजी करताना एकही चान्स देऊ नका मालेवाडी संघाला की तो आपल्यावर तुटून पडतील. परंतु यावेळेस चुकी होते. क्षेत्ररक्षक आहे सूरज चेंडूच्या खाली येतोय. तत्पूर्वी धावसंख्या मिळते ती केवळ 1 आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 23 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच एकेरी दुहेरी धावेने कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही येतो नेवाळी संघाला. त्यामुळे मोठे फटके जर आले तरच या सामन्यामध्ये काहीतरी चित्र बदलू शकतं. सूरज गोडविंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. परंतु यावेळेस दोघंही क्षेत्ररक्षक देवेन एकामेकाकडे बघत राहिले आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषे पल्लीकडे शॉर्ट टर्मॅन क्षेत्रातून. कोणत्याही प्रकारचा दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. त्यांना माहिती आहे सामन्यात आपण जवळजवळ जिंकलेलंच आहे, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत तिथे उडी मारण्याची. आणि अडवता आला असता चेंडू. रिस्क घ्यायला पाहिजे. जरी आपण जिंकलो असेल तरी आपलं क्षेत्ररक्षण दाखवलं पाहिजे. कारण प्रत्येक जण असं विचार करतो सामना जिंकला म्हणून यांचं क्षेत्ररक्षण खराब सुद्धा झालं, नाहीतर हा सामना मालेवाडी संघाने जिंकला असता. हा चेंडू अजिंक्य बेलुसेचा फलंदाजाला सुद्धा वाटलं नसेल की हा चेंडू कुठल्या प्रकारे, आणि विमरचा हा चेंडू येतोय. प्रीटचा चेंडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल देवेल आता. नक्कीच फ्री हिटचा चेंडू, परंतु हा आलेला उशिरा असा बिमर पडलाय. जर हे आधी अशा प्रकारचं चेंडू मिळाले असते तर फलंदाजांनी नक्कीच काहीतरी केलं असतं. आणि या विमरच्या चेंडूवर षटकार जरी आला असता तरी थोडाफार ते जवळपास गेले असते, परंतु षटकार आला नाही देवेल. आणि हा फ्री हिटचा चेंडू, परंतु तो सुद्धा निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नेवाळी संघातर्फे. असं म्हटलं जातं की देवेन की समोर ताट असून सुद्धा जेवता येत नाही, असं झालं होतं. परंतु तर जाऊया आपण गोलंदाजावर. यावेळेस सहज आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रणाचा स्वीकार या क्षेत्ररक्षकांनी केला आणि विकेट सुद्धा जाते मैदानावर. एकूण धावसंख्या आहे आम्हाला नितेश सर सांगतात 28 धावा धावफलकावर लागल्यात. पुढील आलेला फलंदाज प्रशांत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि एक अतिशय सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. खूप उशिरा आलेला फटका. हेच जर फटके आधी आले असते तर निश्चितच मालेवाडी संघ या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये निश्चितच मालेवाडी संघ